आज आपण आलेलो आहे त्रिंगलवाडी हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो गाव त्रिंगलवाडी, तालुका इगतपुरी व जिल्हा नाशिक येथे. व खूपच सुंदर असा आपला हा त्रिंगलवाडीचा किल्ला आहे. मुख्य आकर्षण म्हणले तर हनुमानरायाची ही मूर्ती पाहू शकतो. सफेददान मारुतीची खूपच सुंदर अशी ती मूर्ती आहे व गौमुखी आकाराचा हा दरवाजा आहे. तळ्याची वाडी, पत्र्याची वाडी, त्रिंगलवाडी अशी आहे. त्रिंगलवाडी गावात आल्यानंतर पत्र्याची वाडी व त्याच्या पुढं आपणाला पाहायला भेटते ही तळ्याची वाडी. त्रिंगलवाडी किल्ला समोर पाहायला भेटतो आपणाला. तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, गिरिदुर्ग किल्ला आहे. प्रथम लेण्या लागतात आणि लेण्या पाहून नंतर आपण किल्ल्याच्या दिशेने जातो. या मार्गाने असे जायचे आपणाला. गडाची वाडी या ठिकाणी आल्यानंतर वरती किल्ला आहे आणि खाली त्या ठिकाणी लेण्या आहेत. प्रथम आपण किल्ला पाहू व येताना लेण्या पाहू. आता दुपारचे 12:30 झाले आहेत. तारीख आहे आज 22 मार्च 2025 आणि दुपारचे 12:30 वाजले. किल्ला चढण्यास आपण सुरुवात करत आहोत. समोर अशा रस्त्याने आपल्याला आता वर चढायचं आहे. वरती वर जायचं आहे. आजूबाजूचा परिसर अशा वाटेने आपण आता वर चाललो आहे किल्ल्याच्या दिशेने. समोर तिथं लेणी आहेत, ते येताना पाहू. साधारण 1 तास लागेल आपल्याला वरपर्यंत पोचण्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी 2 फाटे फुटले आहेत. हा जो रस्ता गेला आहे तो लेण्याच्या बाजूने गेला आहे व हा रस्ता किल्ल्याच्या बाजूने गेला आहे. तर चला पाहू. प्रथम किल्ल्याकडे आपण जाणाऱ्या वाटेने जाऊ. आपण आता ह्या अशा मार्गाने सरळ वर जाऊ. याचा थोडा पायवाट मळलेली आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये एकूण आपणाला 7 किल्ले पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये अलंग, मदन, कुलंग, तसेच त्रिंगलवाडी, कावनाई, मोरधन आणि गडागड असे 7 किल्ले आहेत. त्यापैकी आपण आतापर्यंत EMK आणि 8 किल्ले आहेत. औंढागड 8 किल्ले आहेत. लेणे आहेत आणि लेण्याच्या बरोबर वरती आल्यानंतर जरा हा असा रस्ता सरळ वरती गेला आहे. या रस्त्याने आपल्याला आता वर जायचं आहे. थोडी खडी चाले परंतु सोपी. गावातील एक गुराखी होते, त्यांनी आपणाला वाट दाखवली. आपण थोडंसं त्या बाजूला चाललो होतो, परंतु लेण्याच्या थोडंसं राईटला वळल्यानंतर लगेच वर रोड आला आहे. त्या रोडने आपणाला गडावर जाणारी वाट आहे. हे बघा असं. आता हे सपाट, इथून पुढं सपाट भाग लागला. ती पुढं ताडाची वाडी आहे, पुढं पत्र्याची वाडी, परत पुढानंतर ताडाची वाडी आणि ही वस्ती आहे. वर समोर त्रिंगलवाडी आणि पाठीमागं जर पाहिलं तर त्रिंगलवाडीचा आपण आता टॉप साधारण अर्धा तास झाला आपणाला खालून आलो होतो. थोडं इथं मस्त हवा आहे. अजूनपर्यंत उन्हाचा त्रास काही जाणवत नाही.
मार्च एंडिंग आता आलं आहे. साधारण अजून अर्ध्या तासात आपण गडाच्या टॉपपर्यंत पोचून जाऊ. चला. आल्यानंतर आपणाला असं पठार पाहायला भेटतं आणि पठारापासून आपल्याला आता उजव्या साईडला वळून गडमाथ्याकडे जायचं आहे. त्याची वाट आहे. वाट व्यवस्थित मळलेली आहे. फक्त एकदा समजून घेतलं की अडचण येत नाही. बघा याची वाट आता आहे. आत्तापर्यंत आपणाला सोपी चाल म्हणजे चढण्यास होती, उघडाचं नव्हतं काय. आता आलो आहे आपण जवळपास गडाच्या या आपण आता जवळपास आलो. समोर दिसायला लागला आपणाला झेंडा बुरुज, सर्व अवशेष दिसायला सुरुवात होतील. गडाच्या इथं 2 झोपड्या आहेत. ट्रिंगलवाडी ती पत्र्याची वाडी आणि ही टाळाची वाडी. तिथं या वस्तीपाशी किंवा तसंच इथं या लेणीपाशी यायचं. लेणी पाहून थोडं राईटला वळलं की लगेच आपणाला वरच्या बाजूस वाट आली आहे. त्या वाटेने आपणाला सरळ चालत या धारेने जायचं आहे. अवघड नाही, सोपी चाल आहे. साधारण अर्धा पाऊण तासात गडावर पोचून जाऊ आपण. शेवटच्या टप्प्यात थोडंसं आपणाला खड्या पायऱ्या आहेत. हा झेंडा बुरुज आपणाला खूप लांबून दिसतो. ती घोटीगाव, घोटीपासून आपणाला सरळ आत यायचं असतं, घोटी इगतपुरी. आणि हा पूर्ण असा परिसर. हे एक धरण आहे व गडावरून आपणाला कोणकोणते किल्ले पाहायला भेटतात ते आपण वर गेल्यानंतर सर्व दाखवणार आहोत. उन्हाचे दिवस आणि बरोबर आता 1 वाजले, दुपारचे 1 वाजले. गडमाथ्यावर आपण आता पोचून जाऊ. समोर आपणाला कोरीव, कातळ कोरीव दिसत आहे. ह्याच्या या झेंड्याच्या वरच्या बाजूस बुरुज आहे, परंतु आपणाला खालून तो दिसत नाही. प्रथम आपण डाव्या बाजूनी जाणार आहोत, ज्या ठिकाणी आपणाला पायऱ्या पाहायला भेटणार आहेत. समोरून या बाजूनी सुद्धा रस्ता आहे, परंतु तो आपण येताना उतारणार आहे. प्रथम डाव्या बाजूनी जाऊन ज्या मुख्य पायऱ्या, हनुमान मंदिर ते पाहणार आहोत. अजून 10 ते 15 मिनटं आपणाला गडमाथ्यावर पोचण्यासाठी लागतील. आता मेन ज्या पायऱ्या आहेत त्या लागतील आपणाला. असे एरो दाखवले आहेत बऱ्याच ठिकाणी, त्यामुळं फसगत होण्याची शक्यता नाहीत. आणि स्थानिक लोकसुद्धा आपणाला व्यवस्थित माहिती देतात. मला या ठिकाणी पायऱ्या भेटत आहेत पाहिला. हे बघा, अशा दिसते का, अशा प्राचीन पायऱ्या. हा बुरुज आहे मोठा, पूर्ण ताशीव आहे. वर गेल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटेल. या ठिकाणी आल्यानंतर आपण प्रथम डाव्या बाजूच्या रस्त्याने गडावर जाणार आहोत व नंतर येताना दुसऱ्या रस्त्याने येणार आहोत. साईडच्या रस्त्याने जायचं आपल्याला. असं ह्या अशा मार्गाने सरळ चालत राहायचं आहे आपणाला. सुंदर मस्त हवा सुटली आहे. हा हा हा. खाली पाहिलं तर हे असं घनदाट जंगल पाहायला भेटतं. असं आपणाला घनगड, तसेच आपला तैल बैला, तुंग आणि तिकोना
या किल्ल्यांवर आपणाला असेच पाहायला भेटतं. सेम त्याच पद्धतीचा हा किल्ला आहे. खूपच सुंदर वाटतंय. आपल्याला तैलबाईला किल्ल्यावर अशी चाल दिसते, अशी कडा असतं, कडाच्या बाजून जावं लागतं. सेम गडावरून भरपूर किल्ले आपणाला पाहायला भेटणार आहेत, ज्याच्यातील आपण बरेच किल्ले केले आहेत. ते सर्व दाखवतो. खाली कोकणाचा भागसुद्धा दिसतो. इथून समोर इगतपुरी आहे, ते गोटी इगतपुरी, व खाली कोकणाचा भाग ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका आहे. त्या ठिकाणी बळवंतगड किल्ला आहे, तोही सुंदर. आता इथून आपल्या खडे चाल म्हणजे पायरे जे आहेत ते सुरू होणार आहेत. अतिशय थरारक असा इथं आपला आता ट्रेक आहे, थोडासाच आहे. खूपच सुंदर. वर आपल्याला गेल्यानंतर बाली किल्ला पण आहे, चलत जाऊया. महादरवाजा आहे, हनुमानरायाची सुंदर मूर्ती आहे व कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, जे आपल्याला पाहण्यासाठी भेटणार आहे. तर चला आता आपण जाऊया. हे बघा, अतिशय सुंदर, अप्रतिम, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, असा हा थरारक पॅच आता आपण पाहणार आहोत. गडमाथ्यावर आपण आता गडावर पोचून जातोय. आता भव्य दिव्य हनुमानरायाची मूर्ती. पूर्ण कातळ हा काप तोडला आहे आणि त्याच्यातून हा किल्ला. आपण जर पाहिलं, या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागण्यासाठी असे होल्स पाडलेले आहेत प्रत्येक ठिकाणी, जेणेकरून वरून सावली वगैरे व्हावी म्हणून. तसेच समोरच्या बाजूस पाहिलं तर थोडी तटबंदी पाहायला भेटत आहे. व अशा प्रकारे आपला गडप्रवेश झाला. आणि ही सुंदरशी हनुमानरायाची मूर्ती. गडमाथ्यावर आपण आता पोचून गेलो. गडमाथ्यावर आपल्या किल्ल्याचं मुख्य आकर्षण जे आहे ही हनुमानरायाची मूर्ती खूपच सुंदर आहे. इथे आल्यानंतर आपण याचे दर्शन करून आता आपण गडाची सफर सुरू करूया. चला. त्रिंगलवाडी गडावरचे प्रमुख आकर्षण जे आहे, या कातळकोरीव पायऱ्या आणि ही हनुमानरायाची भव्य दिव्य मूर्ती. अशी मूर्ती आपणाला दातेगड या किल्ल्यावर पाहायला भेटते. त्या ठिकाणी अशीच मूर्ती आहे व गणेशाची सुद्धा मूर्ती तिथं आहे. परंतु या मूर्तीची आणि दातेगडच्या मूर्तीची सेम आहे दोन्ही सुद्धा.
चला आपण किल्ला पाहू. या महादरवाज्यावर आपणाला शरपशिल्प पाहायला भेटत आहेत आणि या हनुमानरायाचे दर्शन घेऊन आपण आता या मुख्य दरवाज्यातून आपण सरळ आता आत प्रवेश करू व गडफेरी करू. या ठिकाणी छोटीशी आपणाला पाहायला भेटते देवडी याही बाजूला आहे. चला गड सफर चालू करू आपण. या अशा पुन्हा पायऱ्या लागतात व आपला गडप्रवेश होतो. हे पहा आपण भगवा झेंडा आपला डोलांनी फडकत आहे. याचा आपणाला आता गडफेरी चालू करायची आहे. महादरवाज्यातून थोडं वर आल्यावर आपणाला इथं पाण्याचं टाक आहे, परंतु ते आता बुजलंय. मोठं पाण्याचं टाक असावं इथं, कातळ कोरीव. आपण आता गडाच्या मुख्य बालेकिल्ला जो भाग आहे त्या ठिकाणी पोचत आहे. गडाचा सर्वोच्च भाग बालेकिल्ला, त्या ठिकाणी जाऊन सर्व वास्तू पाहून, खालच्या वास्तू पाहू व ज्या विरुद्ध रस्त्याने आपण जो दुसरा दरवाजा आहे त्या दरवाजाने खाली उतरू. भुयार वगैरे आहे तिकडं, ते सुद्धा पाहायला भेटतील. 2 भुयार आहेत. गडमाथ्यावरून आपणाला तो अंजनेरी किल्ला आहे, हरिहर किल्ला पाहायला भेटतो. समोरच्या बाजूस भास्करगड तोही दिसतो. खाली बळवंतगड, तसेच या बाजूला बळवंतगड असे किल्ले पाहायला भेटतात. हे पहा आजूबाजूचा परिसर. वर बालेकिल्ला आणि त्याचा पाठीमागचा भाग निमुळता आहे. दोन्ही बाजूला ताशिवकडे आहेत. 2 टप्प्यात ताशिवकडे येते. पुढं आलो आपण आता, बघू काय काय अवशेष पाहायला भेटतात पाठीमागच्या बाजूला. पठार आहे पाठीमागे पूर्ण असं सपाट भाग. या पूर्ण पाठीमागच्या भागात आलो आपण आता. हे बघा बालेकिल्ला आणि त्याचा पाठीमागचा भाग पूर्ण सपाट आहे. बहुतेक तो पाठीमागचा जो किल्ला आहे तो माऊली, पळसदुर्ग आणि भंडारदुर्ग असावा. या ठिकाणी एक असं देवीचं मंदिर आहे, पाठीमध्ये मंदिर आहे पाठीमाग. असा भाग. बाले किल्ल्याच्या आपण खाली आलो पाठीमागच्या बाजूने की या ठिकाणी एक असं हे पाण्याचं टाक आहे आणि या पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला मंदिर पाहायला भेटतं. हे सुंदर पाण्याचं टाक आहे, परंतु अर्धवट कोरलेलं आहे. पण आता या ठिकाणी असणारे हे मंदिर पाहू आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा जाऊ आपण.
देवीचं मंदिर आहे इथं. समोर झेंडा बुरुज, याच इथं देवीचं मंदिर आहे इथं. देवीचं मंदिर दिवाबत्ती आत्ताच करून गेलेत, म्हणजे याचा अर्थ मंदिरात आपण आता आलो आहे. पाठीमागच्या बाजूला असणारे देवीच्या मंदिरात या. अप्रतिम मंदिर आहे, जरूर किल्ल्यावर आल्यावर करा. मंदिरात आपण दर्शन घेतले व दर्शन घेऊन आपण आता सरळ जाऊ. हे मंदिर आहे. असा या मंदिराचा परिसर, कट्टा वगैरे व्यवस्थित आहे. हे पाहू शकतो बांधीव. त्यावरून गड आपणाला असा पाहायला भेटतो आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर. कावनाई किल्ला 6 किलोमीटर लांब इथून. तसेच समोर माहुली गड पाहायला भेटतो, बळवंतगड व तसेच अलंग, मदन, कुलंग या बाजूला आहेत. पट्टागड, बितनगड, औंढा आणि आड. तसेच हा आपला असे एकूण किल्ले या ठिकाणावरून पाहायला भेटतात. तसेच हरिहर, अंजनेरी हे सुद्धा पाहायला भेटतात. या ठिकाणी या मंदिराचे अवशेष असावेत पूर्वीचे. आपण आता पाठीमागचं मंदिर पाहिलं व मंदिर हे आणि याच्या खालच्या रस्त्याने सरळ जात आहोत. अवशेष असावे थोडेफार समोर, परंतु काही दिसत नाही तेवढी. बालेकिल्ल्यावर गेल्यानंतर तसंच त्या बालेकिल्ल्यावरून पाठीमागच्या बाजूला यायचं व पाठीमागचे अवशेष पाहून पुन्हा आपण खालच्या रोडने समोरचे अवशेष जे आहेत ते पाहायला जायचं. सुंदर किल्ला आहे. पावसाच्या दिवसात या ठिकाणचं वातावरण अप्रतिम असतं. मोठे पाण्याचे टाके आहे आणि खांब आहे त्याला. हे पाणी पिण्यायोग्य आहे. हे बघा खांब टाका. त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची टाकी खोदण्याचा प्रयत्न केला गेला असावा. ते पहा तिथं पाण्याचं टाकं खूप खोलते तसे. थोडं पुढं आलं की आपणाला एक अजून असा भव्य दिव्य हे पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. 2 पाण्याची टाकी आपण आतापर्यंत पाहिलीत आणि एक कोरडं, अशी एकूण 3 पाण्याची टाकी आपण पाहिली. मोठे हे सुद्धा हे 3 नंबर पाण्याचं टाकं आणि मगाशी पाहिलं ते 1 पाण्याचं टाकं. ते जे पाण्याचं टाकं आहे त्या पिण्यायोग्य पाणी आहे तिथं. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. अजून 4 नंबर पाण्याचं टाकं सापडलं आपल्याला, आपण आतापर्यंत पाहिलं. तसंच पुढं आलो की या ठिकाणी आपल्याला वा पाण्याचे टाकं. पाहिलं सुना याचं पाण्याचं टाकं पण पाहिलं. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे, बुजलंय परंतु ते. या बाजूला आलो की आपणाला त्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं दिसते समोर आणि असा किल्ल्याचा परिसर. तो बाले किल्ल्याचा भाग तसाच पाठीमागे गेला आहे. ते पाण्याचं टाकं लांबवर दिसतंय बघा. ठीक आहे चला. या ठिकाणी वाड्याचे अवशेष आहेत. परिसर
हा एक वाड्याचा अवशेष आहे, वाडा. पूर्ण किल्ला पाहायला भेटतो आपल्याला इथून. पाण्याची टाकी वगैरे भरपूर आहेत. या ठिकाणी एक वाड्याचे अवशेष आहेत. आणि हा वाडा आपण पाहू. इथून जायला एंट्री आहे, हे बघा असं. इथून एंट्री आतमध्ये. हे सर्व इथं पाहू शकतो एक वाडा आहे, खाली काय तटबंदीचे अवशेष आहेत. आता पण पाण्याचा टाका कशी जाऊया. इथे काही खुंट केलेले आहेत इथं तंबू बांधण्यासाठी. चला पाण्याच्या टाक्या पाहू. देवाचा दगड. या ठिकाणी वाड्याचे अवशेष दिसत आहेत. समोर सुद्धा वाड्याचे अवशेष आहेत. हे इकडं असे रोड. इथं पाहू शकतो पाण्याचा टाका आहे हा. पाहू शकतो आतमध्ये आपणाला एक, पलीकडे 1 2 3 आणि 4 व या बाजूला सुद्धा 1 आणि 2 असे खांब पाहायला भेटत आहेत. या जे पाण्याचं टाकं याची रचना जी आहे, आपलं हरिश्चंद्रावरचं जे पाण्याचं टाकं आहे त्या पाण्याच्या टाक्याच्या समान आहे. पण आता आलो आहे या पाण्याच्या टाकं लेणंही बोलू शकतो याला. खूप मोठं आहे. त्रिंगलवाडीच्या आपण किल्ल्यावरच्या या पाण्याच्या टाकं लेण्यामध्ये पोचलो आहे. खूप सुंदर आणि भव्य दिव्य हे पाण्याचं टाकं आहे. जर आपण याची रचना पाहिली तर आपणाला असं जाणवतं की हे जे पाण्याचं टाकं आहे आपलं हरिश्चंद्रगडावरचं जे पाण्याचं टाकं आहे, ज्याच्यात महादेवाचे पिंड आहे, त्या समानच हे पाण्याचं टाकं आहे. कदाचित या ठिकाणी पूर्वी महादेवाची पिंड बी असू शकते. असं हे सुंदर पाण्याचं टाकं आहे. व हे पाण्याचं टाकं पाहून आपण समोरच्या बाजूचे खाली पाण्याचं टाकं आहे, जिथं वर्षभर पिण्यायोग्य पाणी असतं, ते पाहायला जाऊ आपण. आता आपण प्रथम जेवण करून घेऊ. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत व आता आपण इथे आपल्या किल्ल्यावर त्रिंगलवाडी किल्ल्यावर जेवण करत आहे. मागच्या जे पाणी टाकायच्या पुढे आल्यानंतर इथे अजून एक पाण्याची टाका आहे. 2 महत्त्वपूर्ण पाण्याची टाकी पाहिली व ज्या पाण्याच्या टाक्यामध्ये अखंड वर्षभर पाणी असतं ते पाण्याचं टाकं पाहायला जाऊ आपण खाली इथे. ते पाण्याचे टाके पाहू शकतो, वर्षभर पाणी पिण्यायोग्य असते इथे. चला आपण पाणी पिऊ. व याच्यात मासे सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला भेटतात.
व पाणी जे खराब पाणी जाण्याची वरच्या बाजूने साईडनं व्यवस्थित सोय केली आहे. इथे पाहू शकतो पाण्याचा टाका आहे व या पाण्यात एक खांब टाका आहे, 1 2 3 व आत पाहता येत नाही. व हे जे खांब आहे यावर डिझाईन पाहू शकतो, खूपच सुंदर अशी केलेली आहे, आपल्याला दिसून येत आहे. इथे सुद्धा एक खोल पाण्याचा टाका आहे, पाहू शकतो. त्रिंगलवाडी गडाचे आपण आता सगळे अवशेष पाहिले आहेत व अवशेष पाहून आपण ज्या मार्गे आलो होतो त्याच्या दुसऱ्या मार्गाने आपण जाणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला 2 भुयार पाहायला भेटणार आहेत. तर चला पाहू दुसऱ्या मार्गावरून जाताना भुयार लागतात ती. त्रिंगलवाडीवरून समोर जर पाहिलं तो आहे कावनाई. समोरासमोर किल्ले आहेत कावनाई आणि गडावरून आपणाला अलंग, मदन, कुलंग तसेच कावनाई, हरिहर व अंजनेरी हे गड पाहायला भेटतात. असा एक इथं चौतार आहे. समोर तो झेंडा बुरुज आहे जो आपणाला खालून दिसत असतो. चला आता या बाजूने आपण उतरू खाली. एवढी तटबंदी वाड्याचे अवशेष येते. ही गडाची पाठीमागची बाजू आहे. आता आपण या दरवाजाच्या बाजूने खाली उतरू. समोर तटबंदी दिसत आहे या बाजूला. इथे एक असं होल या अशा दरवाजांनी महादरवाजा असावा, समोर दरवाजा असावा, पाहू शकतो इथं असा पूर्वी, परंतु आता अवशेष नाहीत जास्त. हा महादरवाजा असावा पूर्वीच्या काळी. व आपण आता गड उतरण्यास सुरुवात करू. त्या ठिकाणी एक भुयार आहे, तेही पाहू आपण. चला आपण खाली उतरू आता. या ठिकाणी एक छोटीशी रूम आहे. असा पूर्ण पायरी मार्ग आहे व आपण आता या बाजूला 1-2 छोटी भुयार आहेत, ती पाहून येऊ. जवळच आहेत, कुठं दिसली तर आपण ती पाहून येऊ. समोर एक दिसतंय तिथं छोटंसं भुयार. विरुद्ध बाजूच्या दरवाजातून थोडं पुढं आलं की लगेच आहे आणि अजून एक फुड आहे, ते पाहू आपण. 2 एकंदरीत भुयार आहेत. हे बघा असं भुयार इथं. आपल्याकडं मटेरियल नसल्यामुळे आपण आत जात नाही, परंतु बाहेरनं दाखवतो पूर्ण. त्रिंगलवाडी गडावर असणारं हे भुयार आहे आणि असंच एक अजून पुढं आहे, तेही आपण पाहू. 2 भुयार आहेत आणि समोर पाहिलं तर कावनाई किल्ला दिसतोय. भुयार आहे, हे छोटंसं भुयार आहे, परंतु अगोदरचं इथे खूप मोठं भुयार आहे. 2 भुयार आहेत गडावर, नक्की करा. त्रिंगलवाडीवर असणारे दुसरं भुयार आहे. समोर कावनाई किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी या भुयारांची निर्मिती केली गेली असावी. कावनाई किल्ला समोर. त्या भुयारापेक्षा हे भुयार खूप मोठे आहे. बघा असे आतमध्ये.
या ठिकाणी येतो, डाव्या बाजूने जातो. त्याऐवजी जर उजव्या बाजूने आलो तर हा एक दरवाजा आहे आणि या दरवाजाच्या बरोबर समोर इथं आल्यानंतर या ठिकाणी एक भुयार आहे आणि याच्या थोडं पुढं गेल्यानंतर दुसरं भुयार आहे. अशी 2 भुयारं इथं आपणाला पाहायला भेटतात गडावर. जरूर करा ही दोन्ही भुयारे आल्यानंतर, सुंदर आहेत. हा एक दरवाजा, तिथं एक भुयार आहे छोटंसं, कोरण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य मार्गे जाताना या ठिकाणी असं एक मंदिर भेटतं पाहिला दरवाजाच्या अगोदर. इथं या दरवाजाकडे जात असताना आपणाला अजून एक असं हे भुयार पाहायला भेटतं. इथं तिसरं भुयार झालं आतापर्यंत. हे छोटं आहे, जास्त मोठं नाही. हे भुयार आहे बघा, इथं 3 भुयारं पाहिलेत आतापर्यंत. आपण गड उतरण्यास सुरुवात करू आपण आता याच्या मार्गाने. सुंदरसा मार्ग आहे, दोन्ही बाजूने गेलं तरी व्यवस्थित नाही. किल्ला पाहण्याची मजा वेगळीच असते उन्हाळ्यात. पूर्ण अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. एक वेगळंच असं एंट्री आपल्याला दिसून येते. चला, गड पाहून उतरण्याची मजा वेगळीच असते. लेण्यामध्ये पाणी जाऊ नये यासाठी साईडनं आपणाला अशी सोय केलेली पाहायला भेटत आहे. 5 मिनटात आपण लेण्यापाशी पोचून गेलो, 5-10 मिनटामध्ये. हे पहा, हा लेण्यांचा समूह. इथं मूर्तीवाडीच्या लेण्या आपण आता पाहत आहे. ट्रिंगलवाडी लेणी समूहामध्ये आपणाला ही अशी प्रथम सुंदर अशी कलाकृती पाहायला भेटते. आतमध्ये रूम आहे मोठा. इथं चला आतमध्ये जाऊन एकदा पाहून येऊ. हे बघा, दिगंबर जैन धर्मियांची ही लेणी आहे. आता आत जाऊन पाहू. आतमध्ये आल्यानंतर ही अशी मूर्ती आहे व इथं शिलालेख पाहायला भेटतो आपल्याला. या ठिकाणी पाण्याची सोय आहे. असा इथं शिलालेख पाहायला भेटतो. नंदी आणि ही अशी मूर्ती. त्रिंगलवाडी लेणीमधील ही मूर्ती पाहत आहे आपण. या ठिकाणी शिलालेख सुद्धा आहे लिहिलेला. नंदी आणि ही मूर्ती आहे. बाहेरचा परिसर असा दिसतो आपल्याला. त्रिंगलवाडीची लेणी पूर्णतः पाहिली आपण आता. या ठिकाणी नक्षीकाम खूपच सुंदर लेण्यांमध्ये. चला आत जा ना. चल जा ना मग, उलट बरं आहे ना.
गौतम बुद्धाचं तिथं बघून तिथं तोंड महावीर आहे महावीर. त्यांचं असं तोंड काय केलेलं असतं तोडली बाळा. आणि सगळे त्रिंगलवाडीच्या लेण्या आहेत या जैन धर्मियांच्या लेण्या आहेत. या त्रिंगलवाडी किल्ला आहे त्याच्या पायथ्याला असणाऱ्या या लेण्या आहेत. सुंदर लेण्या आहेत. गड पाहण्यासाठी आल्यानंतर ह्या लेण्या अवश्य करा, पाहण्याजोग्या आहेत. आणि याचं जर आपण त्या काळी जर बोललो तर नक्षीकाम अप्रतिम असणार, यात काही शंकाच नाही. पाहू शकतो त्रिंगलवाडी लेणी आणि त्याचा हा आजूबाजूचा परिसर पाहिलं तर असं दिसतो आपल्याला. इथं खूप भारी लेणी आहेत या, अवश्य न चुकता केल्या पाहिजेत अशा या लेणी आहेत. त्रिंगलवाडीच्या लेण्या पाहण्यासाठी आपण आता आलो आहे. त्रिंगलवाडीच्या लेण्या ह्या गाव त्रिंगलवाडी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी असणाऱ्या या लेण्या आहेत. इगतपुरीपासून 6 किलोमीटर, घोटीपासून 12 किलोमीटर व कावनाई या किल्ल्यापासून साधारण हे अंतर धरलं तर 10 ते 15 किलोमीटर आहे. या ठिकाणी असणाऱ्या या जैन धर्मियांच्या लेण्या आहेत. खूप सुंदर लेण्या आहेत, अप्रतिम लेण्या आहेत ह्या. आपण त्रिंगलवाडी किल्ला हा माझ्या वरच्या बाजूस पाहायला भेटत आहे. किल्ला पाहण्यासाठी आल्यानंतर हा लेणी समूह आपण न चुकता करावा ही एक विनंती आहे. आणि अशा अनेक वास्तू आपणाला या लेण्याच्या पडलेल्या पाहायला भेटतात. या ठिकाणी व्यवस्थित त्याचं संवर्धन केलेले पाहायला भेटते या ठिकाणी आहेत. तसेच हा लेणी समूह व त्याही ठिकाणी खूप पडलेल्या लेण्यांचा आहे अवशेष पाहायला भेटतात. त्रिंगलवाडी लेणी समूह टन या ठिकाणी समोर आपणाला लेणी पाहायला भेटतात आणि वरच्या बाजूस किल्ला, दोन्ही एका ठिकाणावरून पाहायला भेटतात. परंतु किल्ला पाहण्यासाठी ही लेणी पाहायची व याच्या पाठीमागून असं या ठिकाणावरून पुढं जाऊन थोडंसं वर गेलेला रस्ता आहे. पायवाट व्यवस्थित मळलेली आहे, त्यामुळं त्या पायवाटीने आपल्याला जायचं आहे. हा बघा किल्ला. त्रिंगलवाडीच्या लेणीकडे जाताना आपणाला वाटेमध्ये प्राचीन स्मारक संरक्षित आहे याची माहिती देण्यात आली आहे. व या ठिकाणी एक विरगळ पाहायला भेटते, वेगळ्याच पद्धतीची ही विरगळ आपल्याला अशी पाहायला भेटते. समोर एक समाधी असावी तिथं, ती सुद्धा पाहायला भेटते. व लेणी पाहून आपण आता आणि लेणी आणि किल्ला पाहिला व खाली उतरत आहोत. गडाकडे जात असताना या ठिकाणी एक आपणाला असं वाघोबाचं मंदिर पाहायला भेटत आहे. वरच्या बाजूस गड आणि इथे वाघोबा मंदिर.